बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स काय म्हणत आहे, कोण जाईल घरातून, हे शेवटचं एविक्शन नाही. मला वाटतं मिडवीक एविक्शन पण होईल कदाचित नेक्स्ट वीकमध्ये, ते रेवाचं होऊ शकतो मला असं वाटतं आहे. आणि क्लोजिंग वोटिंग ट्रेंड यार तुम्हाला सगळं तर माहितीच आहे. राखी आणि दीपाली दोघंही बॉटममध्ये आहे. राखी किंवा दीपालीपैकी कोणाचं पण एविक्शन म्हणजे आता बघा ना, बिग बॉसच्या म्हणजे समोर किती मोठा पेस आहे. दीपाली त्यांची फेवरेट, ज्याप्रमाणे ते आजपर्यंत तिला वाचवत आले बिग बॉस मराठीचे मेकर्स, ज्याप्रमाणे आजपर्यंत दीपालीला ते वाचवत आले त्यावरून कळतं ती त्यांची फेवरेट आहे. त्यांनी तिला एविक्ट नाही केलं तर ते आताही करतील की नाही, म्हणजे किती मोठा पेज आहे. आणि एका बाजूला एंटरटेनमेंट क्वीन, जर आता हिच्याशी पण करार केला असेल आणि हिला पण काढायचं नसेल तर बिग बॉस काय करते. आता एविक्शन कोणाचं होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे ना आहे. जर राखीचा करार असेल तर राखी एविक्ट नाही होणार, दीपाली जाऊ शकते. आणि जर दीपाली जायची असेल तर मेकर्स तिला घराबाहेर काढतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. तर इथे दीपाली किंवा राखीचं एविक्शन होताना दिसेल आपल्याला. आज रात्री कळून जाईल मला वाटतं कोण एविक्ट झालं कोण नाही. आज शूट झालं तर, कारण मागच्या वीकमध्ये असं झालं का फ्रायडेला शूट आहे झालं, सॅटर्डेला सकाळी शूट, आणि मग नंतर अशी बातमी फुटली का राखीच एविक्ट झाली. इवन माझ्या सोर्सेसनी पण ते झालं, कदाचित राखी, ते पण बोलले कदाचित. आणि मग नंतर कळालं का शूटच नाही झालं बाई. सगळ्यात मोठं तर हे महत्त्वाचं झालं ते की शूटच नाही झालं. मग कळालं का सागर गेला आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. आय होप यावेळेस आहे ना पूर्ण माहिती काढूनच मी व्हिडिओ बनवेल की एविक्शन कोणाचं झालं नक्की, दीपाली की राखी, किंवा मग झालंच नाही नो एविक्शन होतं की काय. मला असं वाटतं आहे हे टॉप 6 घेऊन जातील. आणि मला वाटतं मग नेक्स्ट वीकमध्ये डायरेक्ट रेवाला काढतील. मग राखी दीपाली यांना सगळ्यांना घेऊन जातात काय टॉप 6. काय वाटतं तुम्हाला यार? म्हणजे खूप डोक्यात असं काय हे म्हणता यार, यांनी ना सीझन 6 बोलून ट्विस्ट फिक्स आहे करून सगळे स्वतःचे निर्णय दिले. टॉप कंटेस्टंट उडवून टाकले, म्हणजे सॉरी टॉप कंटेस्टंट यांनी एविक्ट करून टाकले जे टॉपला बसले होते वोटिंगमध्ये. म्हणजे ऑडियन्सचं काही ठेवलंच नाही यांनी. ऑडियन्सच्या वोटिंगला काही अर्थ उरला नाही, मी आता असं म्हणू शकते. सगळ्या मेकर्सचा इतका यावेळेस आहे ना, या सीझनला आहे ना मेकर्सचा इतका बायसपणा दिसला आहे गाईज, इतका बायसपणा दिसला आहे, खरंच खूप बायसपणा दिसलेला आहे यावेळेस मेकर्सचा. म्हणजे तन्वी कोलतेला खुलेआम सपोर्ट तो दिसू राहिला. त्या बाकीचं ठीक आहे, पण अनुश्रीने ज्याप्रमाणे काल तन्वीचे पत्ते खोलले, तिला एक्सपोज केले, तन्वीचा गेम ज्याप्रमाणे एक्सपोज केला, खरोखरच तिने या कंटेस्टंटला काटा नावाचा म्हणजे असा ग्रुप करून यांना सगळ्यांना यूज केलं तिने. विचार करा, तिने राखी नाही यार, राकेश आणि दीपाली यांना कॅप्टन बनण्यासाठी कधी काही एफर्ट्स घेतले, कधी काही प्रयत्न केले, ते कधीच पूर्ण सीझनभर कॅप्टन झालेले नाही. त्यानंतर प्रभू उमेदवार होणार होता, हे पण अनुश्रीने पॉईंट उचलला की प्रभू उमेदवार होणार होता, पण तरीही तू विशालबरोबर डील केली नाही आणि प्रभूला उमेदवारी दिलेली नाही. इवन विशाल कुठंतरी विचार पण करत होता की मी प्रभूला यार एक वेळ द्यावा. त्याचं थोडंसं हृदय परिवर्तन बी झालं असतं थोडं विशालचं, प्रभूचे अश्रू बघून हृदय परिवर्तन झालं असतं विशालचं. पण तिथंच तन्वीने असं बोलून फुलस्टॉप लावला का विशाल आणि रुचिताचं नाव मध्ये घेतलं, त्यामुळे विशाल जास्त ट्रिगर झाला की हे दोघं वाय दुश्मन आहे, यांच्याबरोबर मी कधीच डील करणार नाही, डायरेक्ट असं बोलली ती. तिथं रुचिताचं पण नाव घेतलं, म्हणजे ते त्याला विशालला एक प्रकारे असं ट्रिगर केलं तिने की बाई तो प्रभूला जे देणार, म्हणजे त्याच्याकडून मनात बी आला असेल ना उमेदवार द्यायचं, ते पण रस्त्याची दरवाजा बंद करून टाकला तिने त्याचा. आणि अशा प्रकारे तिने प्रभूला सुद्धा उमेदवारी ना होऊन दिली ना कधी कॅप्टन होऊन दिलं. स्वतःच उलट 2दा कॅप्टन झाली, असं हे अनुश्रीने आरोप जे ना ते लावले, आणि ते दिसतात पण यार खऱ्या गोष्टी. आणि ना दीपालीला पण कुठे ना कुठे या गोष्टी मला वाटतं खटकल्या, आणि कदाचित म्हणूनच आता तिने मागे त्या टास्कमध्ये रेवाला सपोर्ट केला. आणि जेव्हा ती तन्वीच्या बाजूने खेळत होती तेव्हा ती तन्वीच्या बाजूने खेळलीच नाही बाई,
खेळलीच नाही ती तन्वीच्या बाजूने. आणि नंतर त्या सगळ्या गोष्टी दीपालीला नंतर भाऊच्या धक्क्यावर बोलण्यात आल्या का तुमचे काही एफर्ट दिसले नाही तन्वीच्या बाजूने. तन्वीला ते कळालं आणि म्हणूनच आता हे पण बोलली इथे अनुश्री का तू आहे ना, म्हणजे ह्या पूर्ण राकेश असो, प्रभू असो, दीपाली असो, यांचा यूज करून घेतला आहे. एक काटा टीम म्हणून एक यूज करून घेतला आहे. तुझ्या बाजूने तुझ्या सपोर्टने 3 सदस्य तू ठेवले नेहमी असं बोलली. आणि ज्यात आहे ना याच्यामध्ये ना शंका घेण्यासारखं काय फक्त मला सांगा. आणि इथं तिने एक्सक्यूज दिलं होतं तन्वीने की मी दुश्मनांबरोबर काही बी झालं तर डील करणार नाही. तर हे बघा, जे आपलं दुश्मन असतो ना, ज्याला आपण दुश्मन मानतो, तो आपल्या डोळ्यासमोरही नको असतो आणि तो घरात तर बिलकुल नको असतो, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जेव्हा ते TV फोडायचा टास्क झाला, जेव्हा ते राकेश आणि विशालची धक्कामुक्की झाली, तेव्हा राकेश आणि विशालचं भांडण झालं. आता ही एवढी काटा करते, ही तन्वी बोलली का मी दादा मानते. जर आपल्या भावावर कोणी इतकं पर्सनल गेलेलं आहे, त्याचा डिवोर्स काढला आहे, त्याची गर्लफ्रेंड वॉटेवर काय लफडी काय काढलं असेल ते म्यूट केलं होतं, मला माहीत नाही, तर ते काढलं होतं राकेशचं, ही त्याला भाऊ मानते. तिथं विशालने मास्टर स्ट्रोक खेळला, जो आवडला मला, त्यांनी जो मास्टर स्ट्रोक खेळला, त्यांनी ते तन्वीचा मुखवटा एक वेळेस दाखवून दिला काटा टीमला, राकेशला पण दाखवून दिला का बघ भाऊ. तर राकेशला ते कळालं, पण राकेशला पण थोडं जाणवलं, म्हणून तर तन्वीला कॅप्टन नाही केलं त्यांनी. त्या गोष्टी दिसत आहेत खुल्या, फक्त नावाला यांनी काटा ठेवले, पण यांच्यामध्ये ना ते थोडेसे खटके जे ना ते दिसत आहेत. तर राकेशलाही तिथे राग आला होता. तेव्हा विशालने हा मास्टर स्ट्रोक खेळला होता, तुम्हाला आठवत असेल तर, का तन्वी तू मला नॉमिनेट केलं असतं का तन्वी मी जर आता नॉमिनेट नसतो, मला सजा भेटली नसती, तर तू मला नॉमिनेट केलं असतं का, एवढंच सांग. ते नाही विशाल, मी तुला नॉमिनेटच नसतं केलं, कारण मी तुला टॉप 5 मध्ये बघते, मी तुला फायनलिस्ट म्हणून बघते. कोण म्हणतं आपल्या दुश्मनांबद्दल असं का बो मी तुला टॉपला बघती, तुला मी माझ्या बरोबरीत बघती, कोण बोलतं असं. कधीही ती जर त्याला दुश्मन मानत असती ना, तर ती डे 1 पासून, ठीक आहे पहिले ती 2 हफ्ते त्याच्यावर खेळली, ते 2 हफ्ते सोडून ती त्याला नेहमी नॉमिनेट करत राहिली असती तन्वी, जर ती त्याला खरोखरच दुश्मन मानत होती. तिने तिचा फक्त ना, आणि मला सांगा, दुश्मनी करायला तो तिचा कॉम्पिटिटर आहे, तो तिचा दुश्मन आहे, तिने ते तिथं फक्त दाखवलंय तिथं का माझा तो दुश्मन आहे. दुश्मनी करायला त्याने तिला असं काय केलं आहे, त्याला तिच्या पर्सनलबद्दल काय माहिती आहे का, त्याने ते तिला बोललं. ठीक आहे, राकेश त्याची बाहेरून ओळख आहे, दुश्मनी असू शकते राकेशची त्याची, हे ॲग्री करतो, पण तन्वीची त्याची ना बाहेरून काही ओळख आहे ना पाळख आहे. ते इथे भेटले आणि मग हिची दुश्मनी कसं काय, ती कॉम्पिटिटर म्हणू शकते किंवा तिचा विरोधक म्हणू शकते, आणि मग दुश्मनी करते तर मग निभव ना. दुश्मनीसाठी हे दोन वेगवेगळ्या व्याख्या का बरं तुझ्यासाठी, आणि दुश्मनीची नेमकी तुझ्यासाठी म्हणजे काय तुझं काय, ती एक लाईन असते ना आपली का असा माझा दुश्मन असू शकतो का, जो माझ्या पर्सनल जाईल किंवा मग जो माझ्यावर हात उचलेल किंवा मग काय, अशा प्रत्येकाची काही ना काही असते एक लाईन, की ज्याप्रमाणे माणूस दुश्मन म्हणतो की कोणाला बॅक बिचिंग आवडत नाही, हा माझ्या पाठीमागे बोलतो मग हा माझा दुश्मन आहे, प्रत्येकाचं काही ना काही असतं. तर हिचं काय नेमकी लाईन, हिने ती अधोरेखित करून सांगावी, हिची लाईन काय नेमकी, दुश्मनीची व्याख्या काय हिच्यासाठी, तन्वीसाठी. कारण ती एका बाजूला म्हणते विशाल माझा दुश्मन आहे, नंतर म्हणते मी त्याला कॉम्पिटिटर म्हणून पाहते, फिनालेला पाहते, आणि मग एका हातात म्हणजे रितेश सरांच्या एका हातात मी असेल आणि एका हातात विशाल असेल, अशी सिच्युएशन होऊ शकते. अरे दुश्मनला कोण बरोबरीत पाहतं. ती एक वेळेस अशी म्हणली असते, मी आणि राकेश दादा ना एका हातात राहील, आणि ते कदाचित राहू शकतं रियालिटीमध्ये राहू शकतं. बिग बॉसने यार विशालला खतरनाक तोडून टाकलं. 2 वीकपूर्वी त्याचा गेम बंद करून टाकला पूर्णपणे, टास्क त्याचे बंद करून टाकले, सगळ्या गोष्टी बंद केल्या. काल त्यांनी टास्क मस्त खेळला त्याप्रमाणे, आणि काल ही म्हणती मी त्याला दुश्मन मानते, आणि आता ही जर विनर झाली तर आता यांनी जी विनिंग प्राईज केली 3-3.5 लाख रुपये काय असेल ती 300, मग ही काढून देणार का, तू दुश्मन आहे,
तुझ्या हातचे मी 3 लाख काय 3 रुपये पण नाही घेऊ शकत, ते घेऊन जात होतो. म्हणणार आहे का अशी ही? नाही म्हणणार. तर हे फक्त नावाला दुश्मन आहे, बाकी काहीही नाही. आणि तन्वी कोलतेला जबरदस्त पद्धतीने अनुश्रीने एक्सपोज केले. तिचे पॉईंट आहे ना एकदम करेक्ट होते. नंतर त्या दोघी एकमेकींना बोलत पण होत्या. आणि ती म्हणते तन्वी का प्रभू जाताना शेवटी माझ्याकडेच बघून गेला म्हणे. अरे तो बघून गेला, आता तो का बघून गेला आता काय माहिती नाही का आपल्याला यार. आपण डे 1 पासून रिव्ह्यू करतोय, सगळ्यांना मी सांगितले रिव्ह्यूमध्ये डिटेलिंग सगळं का प्रभू दिवसभर तन्वीसोबतच बसायचा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. मग नंतर ही अचानक बोलली का मी तुझी ताई आहे, मग त्यांनी त्यांनी आता लावून घेतलं चल बाई तू ताई आहे माझी. तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर ते प्रभू दिवसभर तन्वीवर, पहिले तन्वीचं कसं होतं ती विशालबरोबर खेळत होती, नंतर विशालबरोबर तिचं भांडण झालं, मग ती आयुषवर खेळायला, नंतर आयुषने पण तिला बाई भाव देणं काय देणं बंद करून टाकलं. आणि मग नंतर ती प्रभूबरोबर बसायला लागली. मग प्रभूबरोबर बसायला लागली, मग एकदा मग भाऊच्या धक्क्यावर झालं का बाई काटा टीमने टोळी जी आहे टोळी टीमच्या विरुद्ध कोणी नाही तुमची काही टीमच नाही असं तसं यांच्या डोक्यात जेव्हा घातलं तेव्हा मग तन्वी म्हणे दीपाली ताई 1 मिनटं इकडे या. प्रभू माझ्यासोबत आहे, तुम्ही आणि राकेश दादाला पण बोलवा, आपण टीम करू, आपण यांच्याविरुद्ध टीम करू. आणि मग तेव्हा ही टीम केली होती यांनी, बरोबर की नाही. टोळीचा काटा काढणारी काटा टीम असं केलं होतं यांनी. जर सगळे एपिसोड ज्यांनी पाहिले असेल ते माझ्यावर नक्कीच रिलेट करतील का हो बाई असं घडलं होतं. एकही एपिसोड ज्यांनी मिस केला नसेल ना तर त्यांना बरोबर कळून जाईल. इवन ज्यांनी माझे रिव्ह्यू फॉलो केले असेल त्यांना पण कळून जाईल की मला नेमकं म्हणायचं काय. इथं काल विशालला राखीने खूप फुटेज द्यायचा प्रयत्न केला, या वीकमध्ये राखी बाई एविक्ट होऊ शकते. तर काल या मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काल राखीने पण खूप छान टास्क खेळला. नंतर ते सगळं झालं की राखीने त्याच्यावर बाई मसाले वगैरे ओतले. तुम्हाला सांगते तुम्ही ते राखीबद्दल किती बुराई करा, विशाल आणि राखी बाहेर मित्र आहे, तुम्हाला ते बाहेर आता पार्ट्या करताना दिसतील. ते दोघं खूप पहिल्यापासून मित्र आहे, फ्रेंड्स आहे. तर तिने ते विशालला ना ती एक प्रकारे मदतच केली का तो दिसावा, कारण त्याचा गेम बिग बॉसने पूर्णपणे नष्ट करून टाकला आहे. तर तो काल दिसला, त्याचा ते सगळ्या गोष्टी दिसल्या. आणि ही बोलली पण तन्वीला जसं कळालं का सगळे कॅमेरे आता विशालकडं फिरतील आणि विशाल दिसणार आहे, तर तन्वीला मिरची लागली. तन्वी पण तिथे गेली लगेच फुटेज घ्यायला. जी तन्वी विशाल समोर जात नाही, विशाल समोर जाऊन भांडत नाही, मग ती काल का गेली? तिने जाऊ द्यायचं तर विशाल आणि राखीचं काही हो, तिला माहिती राखीला तेवढा अनुभव आहे. 16 सीझन करून बसली तिला अनुभव आहे तेवढा राखीला. बिग बॉसचा अनुभव जितका राखीला आहे ना त्या घरात तर तेवढा कोणाला नाही. इवन विशालला पण नाही आहे. विशालने 2 सीझन खेळले, तो एक हिंदीचा 15वा सीझन आणि हा. मग त्याच्यामुळे मग ती हँडल करायला एकदम हे होते. आणि ते दोघं मित्र आहे, त्यांनी पाहिलं असतं. पण तन्वीला इथं त्यांचं जे विशालचं जे आहे ते समोर आणायचं होतं का, मग त्याला बिचारा दिसायचं आहे, मग त्याला सिंपथी घ्यायची. या सगळ्या गोष्टी. आणि काल आपल्याला विशाल पण तन्वीला एक्सपोज करताना दिसत होता की ती पूर्ण सीझनभर तिने ॲक्टिंग केली आहे, ती फेक खेळली आहे. त्या सगळ्या गोष्टी बोलताना विशाल दिसला. काल विशालचं आणि तिचं पण आपल्याला वाचताना दिसलं, म्हणजे भांडण ते पण गोष्टी आपल्याला दिसल्या आहेत. तर त्याच्यामुळे तन्वी ना एक्सपोज झाली. आणि मला कळत नाही बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांच्या विनरला एक्सपोज होऊ दिलं, सगळ्यात महत्त्वाचं तर चला ठीक आहे, तेवढं तरी दाखवलं. एडिट नाही म्हणजे कट वगैरे नाही केलं यार ते फुटेज, तेवढं तरी दाखवलं बाई, तेवढं तरी बरं झालं. तर अनुश्रीने एक्सपोज केलं. तर मी हेच म्हणेन की यार अनुश्री वेल डन. मग इकडं टॉप 3मध्ये अनुश्री आहे, राकेश आहे आणि विशाल कोटियन आहे. तर इथं राकेश नंबर 1ला आहे, विशाल नंबर 3वर घसरला आहे. पण ज्याप्रमाणे अनुश्रीने काल तन्वीला एक्सपोज केलं, अनुश्रीची खटॅक वोटिंग वाढली, लगेच जबरदस्त वोटिंग होती अनुश्रीला. तर इथे अनुश्री क्लोजिंग वोटिंग ट्रेनमध्ये नंबर 2वर आली बाई. काल ज्याप्रमाणे तिने एक्सपोज केलं ना, लय वोटिंग झाली अनुश्रीला. म्हणजे बाहेर आम्ही रिव्ह्यू करून जे मुद्दे मांडत होतो ती घरात बसून त्या सगळ्या गोष्टी बघत होती यार, माहिती आहे. आणि जसं एक्सपोज केलं रात्रीतून जबरदस्त वोटिंग झाली अनुश्री मानेला. तर मला नाही वाटत की बघू यार राखी दीपाली यांच्यापैकी कोण एविक्ट होतं की विशालला एविक्ट करता. पण मला नाही वाटत विशालला एविक्ट करते. विशालला एविक्ट केलं ना बाई मग तर विषय संपला यार. मग काय मला नाही वाटत मग फिनालेपर्यंत पण कोणी बघल, नाही बघणार कोणी जास्त.
तर या सगळ्या गोष्टी भाई नंबर 1वर राकेश आहे इथं क्लोजिंग वोटिंग ट्रेंडमध्ये. नंबर 2वर अनुश्री आलेली आहे. काल ज्याप्रमाणे यार एक्सपोज केलं, काय पॉईंट मांडले अनुश्रीने, काय पॉईंट्स मांडले. इवन तन्वीला उत्तरं पण तिने त्याचप्रमाणे चौक दिली. ती अजून देत होती. बिग बॉस म्हणे अनुश्री आता तुमचा टाईम अप झाला आहे, तुम्ही जा. जेव्हा बिग बॉसने इंटरफेअर केलं ना, तेव्हा बिग बॉसने अनाऊन्समेंट केली, तेव्हा अनुश्री थांबली. नाहीतर तन्वीला अजून तिचे गोष्टी उघड केल्यास, अजून तिचे प्लॅन, अजून काही तिचा तो गेम पूर्णपणे ओपन अप करून दाखला असता. म्हणजे कारण तिच्याकडं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं होती अनुश्रीकडं. काल जर आपण बघितलं असेल तर प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अनुश्री तिथं बसून देत होती, जे आपण बघितलं. आणि मी हेच म्हणाले अनुश्री वेल डन यार, वेल डन. तर 1 नंबरला राकेश, 2 नंबरला अनुश्री, 3 नंबरला विशाल कोटियान, 4 नंबरला दीपाली सय्यद आणि 5 नंबरला आहे राखी सावंत. हो, तर राखी दीपाली दोघेही बॉटमला आहे. कोणीही घरातनं जाऊ शकतो. आता सीझन 6 बोलून, इथं ट्विस्ट फिक्स बोलून, आता परत कोणाचं अनफेअर एविक्शन होतं आहे ते आता आपण बघूच आज रात्री. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? दीपाली, राखी कोण गेलं पाहिजे घराच्या बाहेर? आणि हे होतं क्लोजिंग वोटिंग ट्रेंड. तुमचं यावर काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रात्री बघू, पावसा धक्का शूट झाला तर रात्री मी सांगेल तुम्हाला लेट नाईट कोणाचं एविक्शन झालं आहे. रिव्ह्यू पण बघायला विसरू नका. रिव्ह्यूमध्ये पण मी सांगायला बसले तो बघा. मी जरी रिव्ह्यू मी राईट डाऊन केला आणि नंतर मला खबर मिळाली एविक्शनची, तर मी एविक्शनचा 5 मिनिटाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येईन. पण रिव्ह्यू पण नक्कीच बघा, मी हेच म्हणेन. सो बघूया काय होतं काय नाही, कोण होतं घरात नाही एविक्ट, दीपाली, राखी का अजून काहीतरी ट्विस्ट फिक्स करून हे कोणाचं अनफेअर एविक्शन करतं तेच बघूया. आपल्या वोटिंगवर तर काही होऊ नाही राहिलं सध्या. तर या सगळ्या गोष्टी यार तुमचं काय म्हणणं आहे यावर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर हे होतं क्लोजिंग वोटिंग ट्रेंड. आणि तुमच्या फेवरेट्सला तुम्ही मतं दिली की नाही तेही सांगा मला.